भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त 1 जानेवारी रोजी विजय स्तंभास मानवंदना देऊन पॅन्थर आर्मी दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, राष्ट्रीय सल्लागार ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले। पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्योती झरेकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सतीश भालेराव, महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे, विजय कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष, मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, जावेद भाई इमाम शेख कार्याध्यक्ष पुणे शहर, आतिश सुनील कटारे ह्युमन राईट्स सेल, कुलदीप बोथ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्युमन राईट्स सेल, कृष्णा गंगाधर पिल्ले पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, मोहम्मद ओसाब शेख पुणे शहर उपाध्यक्ष, महबूब कासम शेख पुणे शहर अध्यक्ष युवा आघाडी, सलमान शेख पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष, स्वप्नील मागाडे उपाध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट, अब्दुल रजाक नदाफ महासचिव पुणे कॅन्टोन्मेंट, रियाज अहमद शेख पुणे शहर सचिव आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी विजयस्तंभास मानवंदना दिली। यावेळी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले। आज त्या शूरवीरांना आम्ही सलामी दिलेली आहे। इथून आम्ही आलेलो आहोत। त्याचप्रमाणे आमच्या कॅलेंडर दिनदर्शिकेचं आज राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आज मी ते नवीन वर्षानिमित्त अशी घोषणा करीत आहे की आज जेवढे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती केली जाईल आणि सन्माननीय संतोषजी आठवले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना संस्थापक आणि अध्यक्ष या नात्याने मी ते घोषित करत आहे। आणि येत्या 7 फेब्रुवारीला वर्धापन दिन असेल त्यानिमित्त जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात संपूर्णपणे या राष्ट्रीय कमिटीची आणि महाराष्ट्राच्या तमाम कमिटीची घोषणा माननीय संतोषजी आठवले यांच्या हस्ते होईल। आणि ही नियुक्ती आज या नवीन वर्षानिमित्त मी घोषित करीत आहे असं मी सगळ्यांना सांगतो। सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन। सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे। या सहकार्याच्याद्वारे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना देशभरामध्ये उत्तम प्रकारे काम करेल आणि बहुजन समाजाला, तळागाळातील समाजाला भयमुक्त करण्याचं काम आणि सन्मान देण्याचं काम करेल ही मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। 1 जानेवारी 2025 सर्व पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि तमाम भारतीयांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं नव्या वर्षाच्या दिनानिमित्त या ठिकाणी पॅन्थर आर्मीचं दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपल्या ह्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो। या ठिकाणी पुणे जिल्ह्याची खास करून जी टीम आहे त्या टीमचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप मोठ्या प्रयत्नानं या दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी खूप मोठं अशा पद्धतीनं काम केलं आणि हा सगळा प्रकाशन समारंभ या ठिकाणी त्यांनी पार पाडला। त्याबद्दल पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याबरोबर पुणे जिल्ह्याचे विविध पदाधिकारी, पुणे शहर अध्यक्ष आणि बाकीचे सर्वच पदाधिकारी यांचं मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभारी मानतो। आज 1 जानेवारी असल्याकारणानं आज भीमा कोरेगाव या ठिकाणी सुद्धा आपण सर्वजण जाऊन त्या ठिकाणी त्या क्रांतीस्तंभास मानवंदना दिली। त्याचबरोबर त्या शूरवीर अशा वीरगती प्राप्त करणाऱ्या त्या सगळ्या वीरांना आपण मानवंदना देऊन या ठिकाणी आज पुणे IB या ठिकाणी या दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। परत एकदा मी या पुणे टीम, त्याचबरोबर आपल्या पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र वाघमारे साहेब, पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय सल्लागार उमेशजी जामसंडेकर साहेब, पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतिताई झरेकर, त्याचबरोबर आपले सगळे नवनियुक्त पदाधिकारी सतीश भालेराव आहेत, आपले लक्ष्मीकांत कुंबळे जी आहेत, त्याचबरोबर जावेद शेख आणि सर्वच नवनियुक्त पदाधिकारी या सर्वांचं परत एकदा नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि एकंदरीत ह्या सगळ्या चळवळीला एक बळ निर्माण करण्यासाठी, एक नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना खूप मोठं योगदान आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती या संघटनेमध्ये मोठ्या पद्धतीनं सहभागी होऊन
आपल्या उपेक्षित, वंचित आणि सीमांत व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी लढा देतील असं नव्या वर्षाच्या निमित्तानं मी अभिवचन देतो. धन्यवाद सर. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.